पुढची बातमी याच संदर्भातली। यानंतर नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणातला आणखी एक व्हिडिओ समोर आलाय। हिंसाचार झाला त्या हंसापुरी भागातला व्हिडिओ असून यावरून स्थानिक आमदार प्रवीण दटकेंनी पोलिसांवर गंभीर आरोप केलाय। स्थानिक पोलीस स्टेशनला वारंवार नागरिकांनी सूचना दिल्या, तोडफोड केली जात असल्याची माहिती दिली, मात्र पोलीस वेळेत पोहोचत नसल्याचा आरोप त्यांनी केलाय। दरम्यान हंसापुरीमध्ये गोंधळ सुरू असताना धुडगूस घालणाऱ्या माथेपुरूंना थांबवणारं कोणीही नव्हतं, हेही या व्हिडिओत दिसून येतंय। रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। रजत, आपण पाहतोय सातत्यानं प्रवीण दटके यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केलेले आहेत। हा नवा व्हिडिओ समोर आलेला आहे, काय अपडेट्स आहेत? नक्कीच हंसापुरी भागामध्ये गोंधळ सुरू असताना लोकांनी वारंवार पोलिसांना फोन केलेले होते, मात्र पोलिसांकडून प्रतिसाद मिळाला नाही, अशा पद्धतीचा आरोप स्थानिक आमदार प्रवीण दटके यांनी एबीपी माझाशी बोलताना केलेला होता। आणि आता जे काही व्हिडिओ हंसापुरी परिसरातले समोर आलेले आहे, उंच इमारतीवरून लोकांनी ते व्हिडिओ शूट केलेले आहे। खाली त्यांच्या वाहनांची राखरांगोळी केली जात होती, वाहनं तोडले जात होते, संपत्ती नष्ट केली जात होती आणि उंच इमारतीवरून लोकांनी सुरक्षित राहून ते व्हिडिओ काढले होते। आणि ते व्हिडिओ स्पष्ट सांगतायत की अनेक मिनिटांपर्यंत बिनबोभाटपणे रस्त्यांवर धुडगूस सुरू होता, गोंधळ सुरू होता आणि त्यांना रोखणारा कोणीही पोलीस त्या ठिकाणी नव्हता। त्यामुळे जे आरोप लावण्यात आलेले आहेत, स्थानिक आमदार ते बीजेपीचेच आमदार आहेत आणि त्यांनी आरोप लावले, तर नक्कीच हे जे व्हिडिओ सांगतायत किंवा जे दृश्य त्याच्यामधून दिसतायत, तर काही अशा ठिकाण होते त्या हंसापुरी भागामध्ये की तिथे धुडगूस सुरू असताना पोलीस पोहोचू शकले नव्हते किंवा पोलीस उशिरा पोहोचले आणि त्याचाच फायदा जो आहे ते धुडगूस घालणारे, गोंधळ घालणारे जे लोक होते त्यांनी उचलला आणि बिनबोभाटपणे लोकांची हजारो रुपयांची संपत्ती आहे, वाहन असतील, ते नष्ट केले आणि एक दहशतीचा वातावरण त्या ठिकाणी निर्माण करण्यात आला। आता हे जे सगळे व्हिडिओ समोर येत आहेत त्याच्या माध्यमातून नक्कीच पोलिसांना तपासामध्ये मदत होणार आहे, कारण काहींचे चेहरे जे आहेत त्याच्यामध्ये स्पष्टरित्या दिसत आहे। त्यामुळे झालेला नुकसान जो आहे तो होऊन गेलेला आहे, मात्र आता जे दोषी आहेत आणि ज्यांनी अशा पद्धतीने कायदा हातात घेतलेला होता त्यांना पोलीस या संपूर्ण व्हिडिओ फुटेजच्या आधारावर त्यांच्यापर्यंत पोहोचते का आणि त्यांना धडपकड करण्याची कारवाई जी केव्हापासून सुरू होते हे पाहण्यासारखं असणार आहे। निश्चित रजत, या सगळ्या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।